अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी आश्रमशाळेत दुर्घटना घडली आहे। पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू आहे। 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत। नागपूर इथल्या आश्रमशाळेतील घटना आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी आपण जर पाहिलं तर ही मेळघाटातील नागापूर मधील शाळा आहे। संपूर्ण शाळा जर आपण जर बघितलं, भाजपचे आमदार आहे ते काळे यांची शाळा आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थी अचानक खेळत असताना जर पाहिलं तर या ठिकाणी अचानक पाण्याच्या टाकीची जी भिंत कोसळली आणि यामध्ये एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालेला आहे। तिघी विद्यार्थी आहे ते गंभीर जखमी झाले। तिघी विद्यार्थी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी परतवाड्याच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की संपूर्ण टाकी आणि भिंत आहे पूर्णपणे निकृष्ट झाली होती। कुठल्याही केव्हाही पडण्याच्या स्थिती होती। मात्र तरी देखील शाळा प्रशासनाने यावर का बरं लक्ष दिलं असा या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। आपण जर पाहिलं तर मेळघाटातील अनेकदा आश्रमशाळेचा प्रश्न जो आहे ऐरणीवर येतो। मात्र या घटनेने पुन्हा एकदा जे अप्पर विभागीय आयुक्त जे आहे या ठिकाणी आज पाहणी करणार, नेमकं या प्रकारे कोणावर दोषीवर कारवाई होते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। मात्र या घटनेमुळे जर पाहिलं तर पालकांनी जे आहे तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या खुलासा सविस्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।